तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपला आधार कार्डला मोबाईल नंबर कशा पद्धतीने लिंक करायचे याची माहिती या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहणार आहोत। याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। वेबसाईट कशा पद्धतीने ओपन करायची, आधार नंबर कसा टाकायचा, व्हेरिफिकेशन कशा पद्धतीने करायचं आणि ती पेमेंटसुद्धा यशस्वीरित्या कशा करायचं याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्हाला सर्वात प्रथम या ठिकाणी प्ले स्टोअरमधून आपल्याला हे ॲप डाउनलोड करायचे आहे। आधार हे ॲप आपल्याला डाउनलोड करायचं आणि या ठिकाणी इन्स्टॉल करायचं आहे। हे आधार आपल्याला ॲप हे डाउनलोड झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला परमिशन द्यायचे आहेत। या ठिकाणी सर्व परमिशन या ठिकाणी ॲक्सेप्ट करायचे आहेत। त्यानंतर कंटिन्यू टू रजिस्टर या यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी कंटिन्यू टू रजिस्टरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एंटर युअर आधार नंबर टाकायचा आहे। आपला जे पण आधार नंबर असेल या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर कन्फर्म आधारवर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी टर्म अँड कंडिशनच्या बॉक्समध्ये क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर कंटिन्यू या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी जे पण आपलं सिम असेल त्या सिमवरून आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट सिम करायचं आहे आणि या ठिकाणी कंटिन्यू ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। या सिममध्ये आपल्याला रिचार्ज हा असायला पाहिजे, नाहीतर हा मेसेज आपल्याला सेंड होणार नाही। या ठिकाणी ही प्रोसेस आपल्याला करून घ्यायची आणि कंटिन्यू टू सेंडवर क्लिक करायचं। या ठिकाणी SMS जाणार आहे आणि आपला नंबर या ठिकाणी व्हेरीफाय होणार आहे। या ठिकाणी झाल्यानंतर आता कंटिन्यू ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। अशा पद्धतीने आपल्यासमोर येणार आहे आणि कंटिन्यू ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर आता आपल्याला फेस ऑथेंटिकेशन या ठिकाणी करायचं आहे। तर स्टार्ट फेस ऑथेंटिकेशनवर क्लिक करायचं आहे आणि या सर्कलमध्ये आपला जे पण चेहरा असेल ते ठेवायचं आहे। आपल्याला व्यवस्थितरित्या हे ठेवून घ्यायचं आहे, नाहीतर आपलं फेस ऑथेंटिकेशन होणार नाही। सर्कलच्या बरोबर मध्यभागी आपला चेहरा हा दिसला पाहिजे। त्यानंतर कंटिन्यू या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर आता या ठिकाणी हे आपल्याला एक पिन सेट करायचा आहे। या ठिकाणी कंटिन्यू टू सेट पिन करून या ठिकाणी 6 डिजिटचा पिन आपल्याला सेट करायचा आहे, कारण की ही प्रोसेस आपल्याला पुन्हा पुन्हा करायला नको, यासाठी हा पिन आपल्याला सेट करायचा आहे आणि हा पिन आपल्याला लक्षात ठेवायचा आहे। त्यानंतर आपल्यासमोर एक डिजिटल टाईप स्वरूपात एक आधार कार्ड येणार आहे। त्या ठिकाणी हे अशा पद्धतीचं हे आधार कार्ड असणार आहे। आपण या आधार कार्डची दोन्ही पण फ्रंट आणि बॅक साईड पाहू शकता आणि हे आधार कार्ड डाउनलोडसुद्धा करू शकता। त्यानंतर तुम्हाला खाली एक ऑप्शन येणार आहे। या ठिकाणी आपल्याला जी पण सर्विस असेल ती घेण्यासाठी खालच्या साईडला एक ऑप्शन येईल आता। त्यानंतर त्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करावं लागणार आहे। या ठिकाणी सर्व्हिसेस म्हणून ऑप्शन येईल आणि त्यानंतर या ठिकाणी आपण मोबाईल नंबर अपडेट करू शकतो, ॲड्रेस पण अपडेट करू शकतो। पहिल्या वेळेस आपण फक्त ॲड्रेस अपडेट करू शकत होतो, मात्र मोबाईल नंबरचा नवीन फ्युचर या ठिकाणी सर्व्हिसेसमध्ये ॲड केला आहे आधारच्या द्वारे। या ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबर अपडेट यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी सर्व प्रोसेस दिलेली आहे। 75 रुपये आपल्याला या ठिकाणी फीस लागणार आहे आणि प्रोसेसिंग टाईम 30 दिवस दिला आहे, मात्र हे 1 ते 2 घंट्यामध्येच आपलं आधार कार्ड या ठिकाणी मोबाईल नंबरला लिंक होऊन जाते। त्यानंतर कंटिन्यू टू अपडेट करून कंटिन्यू टू एंटर OTPवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी जे पण मोबाईलद्वारे OTP आला आहे ते आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे आणि जे पण आपल्याला नवीन नंबर ॲड करायचा आहे त्या ठिकाणी तो नंबर या ठिकाणी आपल्याला टाईप करून टाकायचा आहे। त्यानंतर खाली सेंड OTPवर क्लिक करायचं आहे। यावर एक OTP येईल आणि तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर व्हेरीफाय OTP करून घ्या। त्यानंतर आपला OTP हा व्हेरीफाईड झालेला आहे। त्यानंतर फेस ऑथेंटिकेशन पुन्हा एकदा करायचं आहे। या ठिकाणी या सर्कलच्या मध्यभागी बरोबर आपला चेहरा ठेवायचा आहे आणि फेस ऑथेंटिकेशन करून घ्यायचं आहे। व्यवस्थित चेहरा हा ठेवावा लागणार आहे सर्कलच्या आत आणि आपला फेस ऑथेंटिकेशन झालेलं आहे। आता आपल्याला पेमेंट या ठिकाणी करायचं आहे। पेमेंटसाठी खूप सारे ऑप्शन येतात। पे टू कन्फर्म पेमेंट करायचं आपल्याला 75 रुपयाचं पेमेंट या ठिकाणी करावं लागणार आहे। पेमेंटसाठी या ठिकाणी खूप सारे ऑप्शन येतात। यापैकी तुम्ही UPI पेमेंटद्वारे पेमेंट करू शकता। नेट बँकिंग, वॅलेट, खूप सारे या ठिकाणी ऑप्शन आहेत। तर आपण या ठिकाणी UPIद्वारे हा पेमेंट करणार आहोत।
या ठिकाणी आपली जी पण UPI ID टाकून आपण कन्फर्मिंग पेमेंटचं ऑप्शन या ठिकाणी आलेलं आहे आणि आपलं पेमेंट हे सक्सेस झालेलं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला ही पेमेंटची स्लिप पण आपण डाउनलोड करू शकता. ही स्लिप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून आपण ठेवू शकता. त्या ठिकाणी आपल्याला अॅक्नॉलेजमेंट नंबर आलेला आहे. त्यानंतर तो नंबर SRN नंबरसुद्धा हा महत्त्वाचा आहे. या ठिकाणी हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे पावती आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्यायची आहे. आणि आपलं आधार हे स्टेटस चेक करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला खाली ट्रॅक माय रिक्वेस्टमध्ये आपण ती रिक्वेस्ट या ठिकाणी चेक करू शकता. या ठिकाणी पेमेंट कंप्लीट झालेलं आहे, व्हेरिफिकेशन पण कंप्लीट झालेलं आहे, मात्र प्रोसेसिंगमध्ये पडलेलं आहे. जे पण आपला नंबर अपडेट झालेला नाही आणखी ते प्रोसेसिंगमध्ये पडलेलं आहे. आपल्याला 1 ते 2 दिवसामध्ये हे आधार आपलं हे अपडेटला मोबाईल नंबर होऊन जाईल. तसं तर 1-2 घंट्यातच होते, मात्र जास्तीत जास्त तुम्हाला 1 ते 2 दिवस लागतील. तर अशा पद्धतीने आपण आपला आधारला मोबाईल नंबर हे लिंक करू शकता.